मोर्चा आपण यशस्वीरित्या पार पाडलाय, काय वाटतंय आपल्याला? ओबीसीचा म्होरक्या संघर्ष योद्धा प्राध्यापक लक्ष्मणरावजी हक्के साहेब यांच्यावर जो प्राणघातक भ्याड असा हल्ला झालेला आहे, त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज लोहा कंधारमधील ओबीसी तथाच बहुजन समाजातील बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. आणि या मोर्चाच्या माध्यमातून जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी व्यसन केलं आहे, याच्याबद्दल संदर्भात आपण काय सांगा? मी या प्रश्नाच्या उत्तरात सांगू इच्छितो की मी प्राध्यापक लक्ष्मणरावजी हक्के साहेबांसोबत राहिलेलो आहे. त्यांनी कधीही अद्यापर्यंत मद्यप्राशन केलेलं नाही. आज जर आपण त्या क्लिपमध्ये जर पाहिलं तर त्यांच्या डोक्याच्या मागून एक हात धरलेला होता. 2-3 लोकांनी त्यांच्या काखेमध्ये हात घेऊन त्यांना त्या पद्धतीची वागणूक देत होते आणि जवळपास 200-300 लोकांचा मॉब एकत्र एका माणसाच्या अंगावर धावून आल्यानंतर तो 100% घाबरणारच आहे. परंतु हा लढवा योद्धा असल्यामुळे तेवढ्या 200 लोकांच्याही जमावाला तो पुरून उरलेला आहे. आणि मोर्चातल्या प्रमुख मागण्या कोणत्या? आजच्या आमच्या प्रमुख मागण्या होत्या की जे ओबीसी बांधवासाठी जो लक्ष्मणरावजी हक्के साहेब संघर्ष करत आहेत आणि ओबीसीची महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली ही चळवळ मोडूत काढण्यासाठी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि येणाऱ्या काळातही त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यासाठी शासनाने त्यांना झड+ सुरक्षा प्रदान करावी. ज्या महाराष्ट्रामध्ये बोगस 57 लाख कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत त्या सर्व बोगस नोंदी तात्काळ रद्द कराव्यात. जो या महाराष्ट्रामध्ये ओबीसी बांधवांवर जे अन्याय अत्याचार होते आहेत यापुढे कोणत्याही अन्याय अत्याचार होऊ नये याची दक्षता शासनाने घ्यावी. या संदर्भामध्ये ह्या सर्व मागण्या शासनाकडे केलेल्या आहेत. आणि सर्व ओबीसी समाजाच्या वतीने प्राध्यापक लक्ष्मण हक्के सरांच्यावर जे काही भ्याड हल्ला झालेला आहे, त्यांची सामाजिक बदनामी करण्यात आलेली आहे, त्यांच्यावर विविध वेगवेगळे आरोप लावलेत ज्यामुळे त्यांची प्रतिष्ठा लयास जावी हे एक उद्देश ठेवून त्यांच्यावर आज त्याच्या निषेधार्थ आज इथे कंधार लोहा मतदारसंघातील सर्व ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात तिथं एकत्र होऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे कोणी हल्लाकरी आहेत त्यांना योग्य ते शासन होण्यात यावं, त्यांचं आणि ते कोण आहे त्याचे तपास व्हावा त्याचा. या ठिकाणी लगेच विधानसभा लागणार आहे, त्याच्या संदर्भामध्ये ओबीसी समाजाला आपण काय आव्हान करणार? ओबीसी समाजातर्फे आत्तापर्यंत आम्ही कधीच विचार केला नव्हता. ओबीसी समाज हा वेगळा आहे सामाजिकदृष्ट्या, पण या 1 वर्षामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यामुळे ओबीसी समाज हा एकत्र आलेला आहे. त्याचं आज 5-6 जवळपास मोर्चे मोठे मोर्चे झालेले आहेत, मोठमोठ्या सभा झालेल्या आहेत. या माध्यमातून सर्व समाज एकत्र येऊन त्यांच्या सर्वांचं म्हणणं असं आहे की एक ओबीसीचा एक नेता कोणीतरी व्हावा आणि त्यांनी प्रतिनिधित्व करावं. आणि या माध्यमातून चंद्रसेन पाटील असतील, गजानन सूर्यवंशी साहेब असतील आणि मी संजय पवार आम्ही तिघं एकत्र बसून हा निर्णय घेणार आहेत आणि ओबीसीचं एक नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे तिघांची. नक्की होणार, 100% होणार आहे, याच्यात वाद नाही. आणि राहिला प्रश्न आता आपण विचारलेला प्रश्न जो आहे मद्यप्राशन केलं होतं का, मद्यप्राशन केलं नाही हे मेडिकलने सिद्ध केलेलं आहे, त्याचं रिपोर्ट आलेले आहेत आणि त्यानंतरसुद्धा ती मागणी रेटूनच धरत आहेत. ही कितपत योग्य आहे? त्यांना अटक करावी, त्यांचं योग्य ते कारवाई करावी. त्यांना काय करावं ते शासनाचा निर्णय आहे. कारण संविधानिक पद्धतीनं जे काही
हे चाललं होतं सर्व, ह्याच्यामध्ये असंवैधानिक लोक घुसलेले आहेत, हे दादागिरी करणारे लोक घुसलेले आहेत. ह्याच्यामुळे त्यांच्यावर प्रतिबंध करावा आणि असंच करणार आहेत ते आता सगळीकडं. त्याच्यामुळं जनतेने सुद्धा सावध राहावं आणि आपल्याला काय करायचं आहे हे ठरवून घ्यावं. भविष्यात जर तिकीट आता तुम्हाला किंवा चंद्रसेन पाटलांना मिळाले, तुम्ही दोघं जण एकत्रित येऊन निवडणूक लढवणार आहात? नक्की आमच्या तिघांपैकी एक राहणार आहे. पण